मित्रांनो, सुपरस्टार गोविंदाची अशी अवस्था होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? गोविंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे आणि ही पहिलीच वेळ नाही, याआधीही गोविंदाचे असे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता या व्हिडिओमध्ये तो आमदाराच्या एका कार्यक्रमामध्ये शाळेतील एका छोट्याशा स्नेहसंमेलनामध्ये एका स्टेजवर नाचताना दिसत आहे. बरं, तो स्टेजवर एकटाच नाचतोय आणि खाली बसलेले लोक ओरडून ओरडून आपापल्या फरमाईश सांगत आहेत आणि हसत आहेत, टिंगलटवाळी करत आहेत. बरं, हा कार्यक्रम म्हणजे गोविंदाच्या कुठल्या चित्रपटाचं प्रमोशन नाही किंवा एखादा मोठा कमर्शियल इव्हेंट नाही. हा एका छोट्याशा शाळेतला छोटासा कार्यक्रम आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जेव्हा व्हायरल झाला तेव्हा लोक खूप आश्चर्यचकित झाले आहेत आणि प्रश्न विचारत आहेत की हा तोच गोविंदा आहे का ज्याने एकेकाळी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या इशाऱ्यावर नाचवलं होतं? बरं, आता लोकांना आश्चर्य वाटणं सुद्धा अगदी स्वाभाविक आहे, कारण की 90च्या काळामध्ये या सुपरस्टारने अख्ख्या बॉलिवूडवर राज्य केलं होतं. त्यावेळी मल्टिप्लेक्सचा जमाना नव्हता, सिंगल स्क्रीनचा जमाना होता आणि प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरवर गोविंदाचा चेहरा दिसला की तो चित्रपट हाऊसफुल व्हायचा. गोविंदाची विनोदाची स्टाईल असो की त्याची डान्स करण्याची एनर्जी असो, एवढंच काय तर सिरियस चित्रपटामध्ये त्याची डायलॉग डिलिव्हरी सुद्धा खतरनाक होती. तो त्याच्या सगळ्या गोष्टी एवढ्या अनोख्या पद्धतीनं करायचा की त्याच्या चित्रपटात भले कुठलीही ॲक्ट्रेस असो किंवा दुसरा कुठलाही ॲक्टर असो, लक्ष मात्र लोकांचं गोविंदाकडेच राहायचं. त्याचे काही चित्रपट तुम्ही आठवून तर बघा. सिरियस चित्रपट म्हणाल तर शोला और शबनम, खुद्दार, आंदोलन किंवा कॉमेडी चित्रपट म्हणाल तर हिरो नंबर 1, कुली नंबर 1, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ या आणि अशा कित्येक चित्रपटामध्ये गोविंदाने अशी कमाल केली होती की ती पूर्ण पिढी गोविंदाची दिवाणी झाली होती. आता प्रश्न पडतो मित्रांनो की एकेकाळचा हा सुपरस्टार, बॉलिवूडचा राजा मागील 10 वर्षापासून इंडस्ट्रीमधून का गायब आहे आणि आज तो दरवेळी कुठल्या ना कुठल्या वादामध्ये अडकतोय, कुठल्या ना कुठल्या छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये मंत्र्यांसमोर नाचताना दिसतोय. आज त्याच्यासोबतचे कलाकार बॉलिवूडमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून आहेत, मग एकट्या गोविंदावरच ही वेळ का यावी? मित्रांनो, एकेकाळी जेव्हा गोविंदा हा खूप मोठा सुपरस्टार होता आणि त्याच्या चित्रपटांना खूप मोठा प्रेक्षक वर्ग होता, तेव्हा गोविंदाकडे खूप चित्रपट यायचे. बाकीचे ॲक्टर पुढे चालून अगदी विचार करून चित्रपट निवडायला लागले, मात्र गोविंदा त्याच्याकडे येतील ते चित्रपट निवडायचा. एका बाजूला शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगन हे विचार करून चित्रपट करू लागले होते, मात्र गोविंदाने त्याची जुनी पद्धत चालू ठेवली. एका पॉईंट नंतर गोविंदाच्या फक्त चेहऱ्यावर चित्रपट चालणं कमी होऊ लागलं, कारण की हळूहळू क्वालिटी चित्रपटांचा जमाना बॉलिवूडमध्ये येऊ लागला होता. आता काळ तर बदलत चालला, पण गोविंदा बदलला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोविंदा जेव्हा खूप मोठा स्टार होता तेव्हा त्याच्या स्वभावामुळं इंडस्ट्रीतील कित्येक डिरेक्टर लोकांना त्याचा खूप त्रास व्हायचा. तो सेटवर कायम उशिरा यायचा किंवा तो कधी कधी अर्धवट शूटिंग टाकून निघून जायचा, असे आरोप त्याच्यावर बऱ्याच वेळा झाले. गोविंदाच्या अनप्रोफेशनल वागण्याचा परिणाम चित्रपटांवर तर झालाच, पण त्याच्या नातेसंबंधावरही झाला. डेव्हिड धवन याने गोविंदाला सुपरस्टार बनवलं होतं. एकापेक्षा एक चित्रपट या जोडीनं केले होते, मात्र पुढे चालून डेव्हिडचं आणि गोविंदाचं नातंही बिघडलं. गोविंदाच्या या डाऊनफॉलमध्ये सलमान खानने पार्टनरसारख्या चित्रपटातून गोविंदाला परत एकदा संधी दिली. ती संधीही गोविंदाला कॅश करता आली नाही. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये तुम्ही किती टॅलेंटेड आहात यावरून तुम्हाला यश मिळत नाही, तर तुमचं नेटवर्क किती पक्का आहे यावरून यश मिळतं. आज तुम्ही जंगी पांडेसारख्याच एका सर्वसाधारण कलाकाराचं उदाहरण घ्या, ज्याने स्वतः मोठं यश मिळवलं नाही, पण त्याच्या कॉन्टॅक्टमुळे आणि गोड स्वभावामुळे इंडस्ट्रीमधील सर्वांशी त्यांनी नातं उत्तम ठेवलं आणि तो कायम छोटे छोटे रोल करत राहिला. आणि एका पॉईंट नंतर आजच्या पिढीमध्ये भलेही त्याच्या मुलीला अभिनयाचा सुद्धा येत नसेल, त्याने तिला आजची बॉलिवूडची प्रमुख अभिनेत्री बनवलं आहे आणि ते फक्त स्वतःच्या कॉन्टॅक्टच्या जीवावर. आणि गोविंदा एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्याला स्वतःच्या मुलांना बॉलिवूडमध्ये उभं सुद्धा करता नाही आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोविंदा अतिशय अंधश्रद्धाळू व्यक्ती आहे अशी चर्चा होत राहते. बऱ्याच वेळा अशा बातम्या येतात की चित्रपट हिट व्हावा म्हणून तो चित्रपटाच्या मुहूर्ताला कोंबड्या कापायचा, बकरे कापायचा, कधी कधी म्हशीचा बळी सुद्धा त्याने दिल्याच्या बातम्या आहेत. आता त्याच्या या सगळ्या जुन्या गोष्टीमुळे जुन्या डिरेक्टर सोबत तर त्याचे संबंध खराब झालेच होते, पण नवीन पिढीत जे नवीन व्हिजनरी डिरेक्टर आले होते त्यांनी गोविंदाला काम दिलं नाही. गोविंदाने कायम स्वतःला एक खूप मोठा सुपरस्टार समजलं आणि त्याच्या काळात तो सुपरस्टार होता सुद्धा, पण पुढे चालून काळ बदलला. एका बाजूला अमिताभ बच्चन सारख्या मोठ्या कलाकाराने सुद्धा कॅरेक्टर रोल करायला सुरुवात केली होती. अनिल कपूर, जॉकी श्रॉफ यांच्यासारख्या त्या काळातील मोठ्या कलाकारांनी हळूहळू स्वतःला कॅरेक्टर रोलमध्ये टाकून दिलं होतं, मात्र गोविंदा स्वतःला फक्त लीड रोल करणार ह्याच हिशोबाने चालला होता आणि त्यामुळेच कॅरेक्टर रोलसाठीचा दरवाजा गोविंदासाठी बंद झाला. नंतर गोविंदा राजकारणात गेला. राजकारणात जाऊनही त्याला राजकारणात काही चांगलं काम करता आलं नाही आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट सृष्टीतलंही त्याचं थोडंफार उरलेलं कनेक्शनही संपून गेलं. पुढे चालून हळूहळू जास्त वाईट काळ सुरू झाल्यामुळे गोविंदाला अतिशय बिग रेट टाईपचे चित्रपट करावे लागले. आ गया हिरो, फ्रायडे, रंगीला राजा अशा चित्रपटामुळे गोविंदाची स्टारडमवाली इमेज हळूहळू खराब होऊन गेली. 90चा काळ आता संपला आहे, इंडस्ट्री बदलली आहे, जग बदललं आहे, आता लोकांचा माइंडसेटही बदलला आहे.
पडद्यावरील इमेज आणि पर्सनल लाईफमधली इमेज या दोन्ही गोष्टी आजच्या काळात सांभाळाव्या लागतात. मात्र गोविंदा कायम नव्वदीच्या बबलमध्ये राहिला. आज एकेकाळचा सुपरस्टार गोविंदा टिंगल टवाळीचा विषय बनला आहे. स्वतःच्या पायावर गोळी मारून घेणे किंवा अवतार चित्रपटातला रोल नाकारणे अशा त्याच्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात आणि लोक त्याची टिंगल उडवत राहतात. मित्रांनो, गोविंदाच्या डाऊनफॉलमुळे फक्त एकट्या गोविंदाचं नुकसान नाही झालं तर पूर्ण इंडस्ट्रीचं नुकसान झालं. आज इंडस्ट्रीला मोठ्या स्टारची गरज आहे आणि त्यामुळे आजही जुने स्टार चित्रपटाचा रिमेक बनून फेमस होत आहेत. अशा वेळी गोविंदासारखा जबरदस्त ॲक्टर, खतरनाक डान्सर जर योग्य स्क्रिप्ट निवडू शकला असता तर सनी देओलप्रमाणे गोविंदानेही आज मोठ्या प्रमाणात यश खेचून आणलं असतं. मित्रांनो, समाजात किंवा इंडस्ट्रीत आजच्या काळात जर टिकायचं असेल तर स्वतःमध्ये एक टाइम थोडी हुशारी कमी असेल तरी चालेल, पण नम्रता असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण विषयाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा.